आज सकाळी मला निसर्गाचा मेसेज आला आणि त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं, हे पृथ्वीवासी माणसांनो, तुम्ही झाडे लावू नका, अजिबात झाडे लावू नका. फक्त त्या झाडांना तोडू नका, मी ही झाडे आपोआप उगवतो. हे पृथ्वीवासी माणसांनो, तुम्ही हवेला अजिबात शुद्ध करू नका, अजिबात शुद्ध करू नका, मी तिला आपोआप शुद्ध करतो. फक्त ती अशुद्ध होणार नाही याची काळजी घ्या. हे पृथ्वीवासी माणसांनो, तुम्ही पाण्याला शुद्ध करण्याचा अजिबात प्रयत्न करू नका, मी त्याला शुद्ध करतो. फक्त हात जोडून एक विनंती आहे की ते अशुद्ध होणार नाही याची काळजी घ्या. नमस्कार, मी प्राध्यापक रवींद्र नारायण दवणे, त्रिमूर्ती विद्यालय व रामराजे कोकाटे ज्युनियर कॉलेज, टाकळी, तालुका करमाळ, जिल्हा सोलापूर येथील प्राध्यापक आपल्या समोर विषय म्हणत आहे, प्रदूषण एक धोका. आज माणसाने खूप प्रगती केलेली आहे. माणूस चंद्रावरती गेला, माणूस मंगळावरती गेला, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आज माणूस करायला लागलेला आहे. पण एक गोष्ट मात्र माणूस विसरून गेलेला आहे, निसर्गाशी आपलं नातं काय आहे. अरे आज आम्ही गंगेला आमची आई समजतो, माता म्हणतो, गंगा मैया म्हणतो, पण या गंगा मैयाची अवस्था काय झालेली आहे. या गंगा मैयाच्या किनाऱ्यावरती काशी, मथुरा, आग्रा या ठिकाणी असणाऱ्या तेलाच्या फॅक्टरीज आणि या फॅक्टरीमधून बाहेर पडणारा सारा मैला या गंगामाईच्या पोटामध्ये सोडला जातो. आमची गंगामाई अशुद्ध झालेली आहे. एवढंच नाही, या गंगामाईच्या किनाऱ्यावरती अनेक धार्मिक क्षेत्र आहेत. या धार्मिक क्षेत्रामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे विधी केले जातात आणि ती विधी केल्यानंतर त्या ठिकाणचा सर्व कचरा आमच्या गंगामाईच्या पोटामध्ये टाकला जातो. आमची गंगामाई आणखी अशुद्ध होऊ लागली. अरे शेवटके गचके घेऊ लागले आमची गंगामाई. मेलेले मुडदे सुद्धा या गंगामाईमध्ये फेकतात. इथं महाराष्ट्रात कोणतरी माणूस मरतो आणि त्याची राख घेऊन त्या गंगेमध्ये टाकली जाते आणि गंगा अशुद्ध होऊ लागली आहे. राम तेरी गंगा मैली हो गई, पापी ओके पाप धोते धोते. आणि तिचे पोटामधले असणारे जलचर, मासा असेल, सुसर असेल, मगर असेल, अक्षरशः हे मृत्युमुखी पडायला लागलेले आहेत. हवेची तीच अवस्था आहे. फॅक्टरीमधून बाहेर पडणारा जो धूर आहे, आम्ही गाड्या वापरतो, या गाड्यामधून बाहेर पडणारा जो धूर आहे, इंधनाचं ज्वलन झाल्यानंतर हा धूर बाहेर पडतो आणि बाहेर पडल्यानंतर या धुरामुळे अनेक लोकांना फुफ्फुसाचे आजार होऊ लागलेले आहेत. पर्यावरणावरती याचा दुष्परिणाम होऊ लागलेला आहे. आज शुद्ध हवा माणसाला मिळत नाही. जर हीच परिस्थिती राहिली तर भविष्यामध्ये तोंडाला गॅस सिलेंडर, ऑक्सिजनचे सिलेंडर लावून माणसाला बाहेर फिरावं लागेल. हा फार मोठा धोका निर्माण झालेला आहे. आज ध्वनी प्रदूषण इतकं वाढलेलं आहे. आमच्याकडे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात आणि त्यासाठी कर्ण कर्कश अशा प्रकारचे डीजे लावले जातात. या डीजे मधून बाहेर पडणारा जो आवाज आहे, कानाचे अक्षरशः पडदे फाडत आहे. गाड्यांचे जे हॉर्न वाजत आहेत, त्या हॉर्नचा कर्कश आवाज आज आमच्या कानाचे पडदे फाडत आहेत. ध्वनी प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. शेतकरी आमचा शेती पिकवतो आणि उभ्या जगाचा पोशिंदा समजला जातो, पण आज शेतीमध्ये आम्हा पाण्याचा वापर केला जातो, रासायनिक खतांचा वापर केला जातो. दिवसेंदिवस हा जो रासायनिक, त्यामध्ये असणारे केमिकल आमच्या मातीमध्ये मिसळत आहे. मातीची धूप होऊ लागलेली आहे आणि आज माती सुद्धा उपजाऊ राहिलेली नाही. एक दिवस असा येईल की ही माती पिकण्यायोग्य राहणार नाही. हा सगळ्यात मोठा धोका आहे. आज आपण देशाला कितीही डिजिटल करा, कितीही विकसित करा, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, तुम्ही कितीही देशाला डिजिटल केलं ना, भाकर तुम्ही गुगलवरून डाउनलोड करू शकणार नाही. तो आमचा शेतकरी पिकवतो, परंतु शेतकऱ्याला पिकवण्यासाठी ही शेती चांगली राहिली पाहिजे. आम्ही फक्त वृक्षारोपणाचे कार्यक्रम दरवर्षी घेतो. सकाळी झाड लावायचं, दुपारी प्राणी येऊन त्याला खाऊन टाकतात. फक्त फोटो सेशन करण्यापुरते आम्ही वृक्षारोपण करतो, फोटो काढतो, व्हॉट्सअपवरती टाकतो, फेसबुकवरती टाकतो, इंस्टाग्रामवरती टाकतो आणि दाखवतो की मी किती निसर्गप्रेमी आहे. दरवर्षी वृक्षारोपण खड्डा मात्र तोच वापरत असतो. इतकी भयावह अवस्था आमच्या देशामध्ये निर्माण झालेली आहे. परदेशामधून येणाऱ्या अनेक फॅक्टरीज, आमच्या कोकणाला आम्ही निसर्गाचा राजा म्हणतो, निसर्गाची राणी मानतो, पण आज याच कोकणामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या बाहेरच्या देशामधून येऊन यात स्थायिक व्हायला लागलेल्या आहेत. यामुळे आमच्या कोकणाचं सौंदर्य सुद्धा नाहीच व्हायला लागले आहे. कोकणाचं वाळवंट व्हायला उशीर लागणार नाही. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सांगितलं, वृक्षवल्ली आम्हा सोये रे, पक्षी ही सुस्वरे आळविती. अरे हे वृक्षवल्ली हे आमचे सोयरे आहेत, आमचे पाहुणे आहेत. आपण जरा पाहुण्यांचा जसा आदर आतिथ्य करतो
तसं या निसर्गाचा आदर आतिथ्य करा. निसर्ग म्हणतो तुम्ही माझ्या नियमानुसार चला, मी तुम्हाला साथ देतो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर माझ्या विरोधात गेला तर मी तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही. हा धोका लक्षात घ्या आणि स्वतःपासून सुरुवात करा. सर्वांनी झाडे लावा, निसर्ग सुंदर करा, वसुंधरा आपली सुंदर बनवा. धन्यवाद.